हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि अनोखी लाईफच्या प्रश्नसंकलन या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर गेल्या भागामध्ये आपण मराठी साहित्याचा जो काही प्रश्नसंकलन पाहत होतो त्याच्यामध्ये 1818 पर्यंतचा इतिहास पाहिला. म्हणजे त्याच्यावरचे जे काही प्रश्न विचारले होते, जे बखर साहित्य आहे, शाहीर आहेत, पंडित आहेत, यांच्यावर जे काही प्रश्न विचारले होते ते पाहिले. तर आता पुढे जाऊया. त्यानंतरचा जो काही आपला सिलेबस आहे तो पाहण्याचा प्रयत्न करूया. तर आज जो काही आपल्याला पाहायचा भाग आहे तो आहे, तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत आहे पहा, सेक्शन बीमध्ये आपल्या पहिल्या पेपरमध्ये 1850 ते 1990 याच्यानंतरचा येणारा जो भाग आहे त्याने म्हणतात की स्पेशल रेफरन्स टू डेव्हलपमेंट इन द फील्ड इन द फॉलोइंग मेजर फॉर्म. जसं त्यांनी दिलं की पोट्री, फिक्शन आणि शॉर्ट स्टोरी, त्यानंतर आहे ड्रामा आणि नंतर येतं मेजर लिटरेचरी करंट मुवमेंट्स अँड रोमॅन्टिक, रिअलिस्टिक, मॉडर्निस्ट, दलित, ग्रामीण आणि फेमिनिस्ट. अशा प्रकारचा हा भाग आहे. तर आजचा याच्यावरचं जे काही प्रश्नसंकलन आहे ते पाहिजे. तर याला मराठीत जर बोललं तर काय येतं, मराठी साहित्याचा इतिहास 1818 ते 1990 या काळामधील. त्याच्यामध्ये येते कविता, काल्पनिक कथा आणि काल्पनिक कथामध्ये आहे कादंबरी आणि लघुकथा. त्यानंतर नाटक, प्रमुख साहित्यिक प्रभाव आणि हालचाली किंवा चळवळी म्हणा. त्यानंतर त्याच्यामध्येच आहे सौंदर्यवादी, वास्तववादी, आधुनिकतावादी हे जे काही वाद आहेत. त्यानंतर दलित, ग्रामीण आणि स्त्रीवादी. तर याबद्दल प्रश्न विचारले आहेत, बरेच विचारले आहेत. तर ते कोणते आहेत, कशा प्रकारचे आहे, त्यांचं रिपिटेशन होतं का, काय बदल आहे, त्याच्यामधून आपला अभ्यास कोणत्या प्रकारे करायचा आहे, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान हे प्रश्न पाहिल्यानंतर येतं. त्याच्यानंतर विशेषतः मग आपला जो काही मार्ग असतो अभ्यास करण्याचा तो एक ठराविक आपल्याला ठरवता येतो. तर तो पाहूया आता. जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत आहेत. तर तुम्ही जाणीवपूर्वक व्यवस्थित त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा. काय नेमकं विचारलं जातं, रिपिटेशन कशा प्रकारचं आहे, काय त्याच्यामधला विचारण्याचा भाग आहे ते तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या की काय आहे नेमकं प्रश्नामध्ये. तर पहिला प्रश्न आहे, लोकहितवादी आणि आगरकर यांच्या विचाराचे प्रतिबिंब मराठी साहित्यात कोठे आणि कसे आढळते. आता हा प्रश्न 2009 सालचा आहे. त्याच्यामुळं हे अगोदरचे लोकवादी किंवा आगरकर हे विचारायचे, परंतु हा ट्रेंड नाही. त्याच्यामुळं हे थोडं घाबरून जायचं कारण नाही की हे बी विचारतात का, म्हणजे लोकवादी, आगरकर आणि इतर हे अगोदरचा ट्रेंड होता, परंतु आता सध्या हा ट्रेंड नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, स्वप्नरंजन परता हा शब्द आहे. स्वप्नरंजन परता हा 1920 आणि 1945 या कालखंडातील साहित्याचा महत्त्वाचा विशेष होय. काय आहे विशेष होता हा स्वप्नरंजता कशामध्ये, 1920 आणि 1945 या काळामध्ये. तर हे काय म्हणतात, या मताची चिकित्सा कविता या वाङ्मय प्रकारच्या आधारे अधोरेखित करा. 20/2019 साली. हा प्रश्न सोपा आहे. आपला थोडाफार इतिहास माहीत झाला की या प्रश्नाचं उत्तर देता येतं. तर विचारले काय, ती थोडासा इतिहास विचारला जातो आणि तो सुद्धा विविध कविता असेल, कादंबरी असेल आणि या गोष्टीनं किंवा लघुकथा आहे जे आपल्याला नाटक दिलं याच्या दृष्टीनं ते केला जातो. तर इथे एक असा भाग आहे. त्यानंतर जर पुढं वळलं आपण प्रश्नाकडे जर पाहिलं तर नेक्स्ट क्वेश्चन पहा, दलित आत्मकथनाचे ठळक विशेष सांगून काय म्हणतात, प्रश्न काय, दलित आत्मकथा त्यांचे ठळक विशेष सांगून आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारचा रूढ संकल्पनेपेक्षा व परंपरेपेक्षा दलित आत्मकथा कशी वेगळी होती. पहा प्रश्न पहा, नीट वाचा म्हणजे समजेल. दलित आत्मकथा यांचे ठळक विशेष सांगून, अगोदरचा हा प्रश्न आहे, पहिला तर पाठ झाला. आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराचा रूढ संकल्पपेक्षा परंपरेपेक्षा दलित आत्मकथा कशी वेगळी होती. आत्मचरित्रापेक्षा ही दलित कथा आणि हे जे काय आहे ते कशी वेगळी आहे हे सांगायचे आपल्याला. हे दोन उपप्रश्न आहेत. हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. आपला दलित हे जर पाहिलं तर बाकी सगळ्या गोष्टी समजतात. परंतु हा आत्मचरित्र आता सध्या बी म्हणजे सध्याच्या ट्रेंडमध्ये तुम्ही जर पुढे 2020 मध्ये पाहिलात तर ह्याच्यामध्ये विशेष भाग दिसत नाही. तरी पण हे 2009 सालचे क्वेश्चन होते. फक्त तुम्ही 2009-15 पुस्तक पाहत राहा. त्याच्यानंतर व्यवस्थित त्याच्या पुढचे 16-17 मध्ये काय ट्रेंड आहे सध्या ते तुमचे महत्त्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, मराठी साहित्यात सौंदर्यवादी हा शब्द महत्त्वाचा आहे, वाद आहे. प्रवृत्ती केव्हा आणि किती प्रमाणात कार्यरत झाल्या याचे साधार विवेचन करा. हा सौंदर्यवादी जो काही प्रश्न आहे तो बऱ्याच वेळा विचारला जातो. आता कसा विचारला जातो ते पुढं पाहत चला, म्हणजे तुम्हाला समजेल की आता विचारलं काय, प्रवृत्ती केव्हा आणि किती प्रमाणात.
म्हणजे याची प्रवृत्ती, सौंदर्यवादी प्राण्याची प्रवृत्ती कशाप्रमाणे आणि किती प्रमाणात होती, हा प्रश्न विचारला 2009ला. 60 मार्कासाठी होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 5वा आहे, मराठी कथेच्या विकास क्रमातील टप्पे सांगा. हा भाग पहा, मराठी कथेचा विकास क्रमातील टप्पे. मग हे कधी कळेल, जेव्हा तुम्ही मराठी कथेचा इतिहास पाहाल तेव्हा. हा 20 मार्काला 2010 साली. त्यानंतर दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या कवितेतील, शब्द आहे कवितेतील, इथं आहे कथेतील. शब्दामध्ये असं गोंधळून नका जाऊ, कथेच्या जागी कविता करचाल, कवितेच्या जागी कादंबरी करचाल, नाही. महत्त्वाचं आहे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या कवितेतील आधुनिकतेची, दुसरा शब्द आहे आधुनिकतेची चर्चा करा. 20 मार्काला 2010 साली. त्यानंतर विजय तेंडुलकरांच्या कमला या नाटकाची स्त्रीवादी समीक्षा करा. आता असं नाही की मग आता हे नाटक आलं तर प्रत्येक नाटक वाचावं का, नाही असं नाही, कधीतरी येतं. त्याच्यामुळे इथं बी गोंधळून जायची गरज नाही की की आता नाटक बी येत आहेत, नाही, पुढे बी प्रश्न पहा, त्याच्यावरून मग विश्लेषण करायचं असतं. शेवटी तर विश्लेषण आहे, तरी पण असं लगेच आपल्या दिमागामध्ये पूर्वग्रह आणू नका की हां हे बी करावं लागेल, नाही, अजून पहा सगळ्या गोष्टी. तर ही नाटकाची स्त्रीवादी समीक्षा करायची आहे 20 मार्काला 2010 साली. त्यानंतर दलित साहित्याच्या मूल्यमापनासाठी वेगळ्या स्वतंत्र साहित्यशास्त्राची आवश्यकता आहे काय, असं विचारलं. जर तुम्हाला दलित साहित्य समजलं तर हे मग याची गरज आहे का हे समजतं आपल्याला. तर हे दलित साहित्य जो काही टॉपिक आहे तो केल्यानंतर याच्याबद्दल बरंच लिहिता येतं. त्याच्यामध्ये याच्याबद्दल असं काही विशेष म्हणजे प्रश्न हा वेगळा असं काही म्हणायचं कारण नाही. आणि याच्याविषयी काय लिहिले, साधक बाधक चर्चा, साधक बी चर्चा करायची आणि बाधक बी चर्चा करायची आहे. काय आहे, कशानुसार करायचे, याला वेगळं स्वतंत्र म्हणजे एक वेगळ्या साहित्याच्या दृष्टीनं पाहता येतं का, किंवा याचं मूल्यमापन करता येतं का, स्वतंत्र साहित्यशास्त्राची आवश्यकता आहे का, असं म्हटलं त्यानं. तर हा एक प्रश्न डोळ्यासमोर ठेवून विचारलं काय, त्याची काय करायचे, चर्चा करायचे, साधक बाधक करायचे, हे लक्षात असावं. त्यानंतर 9वा क्वेश्चन पहा, बाब बोरकर यांच्या कवितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 15 मार्काला 2011. सरळ प्रश्न आहे बाब बोरकर यांच्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, आधुनिकतावादी या संकल्पनेचे स्वरूप स्पष्ट करा, है ना. अगोदर सौंदर्यवादी विचारला, आता आधुनिकतावादी विचारला, म्हणजे आपल्या टॉपिकमध्ये जे आहे ते प्रश्न विचारतात. त्यानंतर 11वा क्वेश्चन पहा, विभावरी शिरूरकरांच्या कथांची स्त्रीवादी दृष्टिकोनातून चर्चा करा, है ना, विभावरी शिरूरकर यांचे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, समकालीन सामाजिक राजकीय स्थित्यांतराचे प्रतिबिंब कुसुमाग्रजांच्या काव्यात, प्रश्न आहे, कुसुमाग्रजांच्या काव्यात कसे उमटत गेले ते विशद करा. म्हणजे त्या काळचा जो काही समकालीन समाज होता, राजकीयपणा होता, तो कुसुमाग्रजांच्या काव्यात कशा प्रकारे आला ते सांगायचे. हे सांगत असताना त्यांचे कवितेचे उदाहरण द्या, किंवा जे काही त्यांनी लिहिलं आहे त्याच्यामध्ये कसा भाग आहे की सगळं राजकीयपणा इतर गोष्टी सुद्धा त्यांच्यामध्ये दिसतात. तर हा 30 मार्काला 2011 साली क्वेश्चन होता. त्यानंतर 13वा क्वेश्चन पहा, मराठी ऐतिहासिक नाटकांच्या वाटचालीचे टप्पे स्पष्ट करा. हा सरळ क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काही नाही. काय म्हणतं ते, इतिहासाच्या वाटचालीचे टप्पे स्पष्ट करा. हे सुद्धा तुम्ही इतिहास जेव्हा पाहाल, हा 1850 आणि 1990च्या मधला, तर तुम्हाला सरळ याचा आन्सर भेटून जाईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, दलित कविते डॉक्टर आंबेडकरांचे तत्वज्ञान कसे प्रतिबिंबित झालेले आहे ते स्पष्ट करा. मुळातच ही काही दलित कविता म्हणा, दलित साहित्य येण्याचं कारण काय होतं की हे जे काही आंबेडकर, फुले आणि हे जे काही लोक सुधारणावादी होते यांच्या मूळ प्रेरणेमुळेच आलं. तर हे त्यांनी तेच प्रश्न विचारला की आंबेडकरांचे तत्वज्ञान दलित कवित कसे येतं, जसं की नामदेव ढसाळ आहेत, यांच्या कवितेमध्ये कशा प्रकारचं आहे, किंवा इतर ज्या कविता आहेत ज्या लोकांनी लिहिल्या आहेत त्यांच्यामध्ये आंबेडकरांचं तत्वज्ञान कसं आहे हे तुम्हाला इथे स्पष्ट करायचे. 30 मार्काला 2011 साली क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मराठी ग्रामीण कथेतून व्यक्त झालेल्या ग्रामीण जीवनाच्या यथार्थतेची चिकित्सा करा, हे ना. ग्रामीण कथा विचारल्या आणि त्याची चिकित्सा करायची, याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच चांगल्या प्रकारे लिहिता येतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ऐतिहासिक कादंबरीत इतिहास आणि सत्य यांचे मिश्रण कसे झाले आहे. ऐतिहासिक कादंबरी असली की त्याच्यामध्ये इतिहास येतो, परंतु त्याच्यात सत्य किती आहे किंवा इतिहासाचे सत्य कसं मिश्रण आहे हे सांगायचे. तर हा भाग आहे 2012 साली. तर 1960 नंतरच्या मराठी कवितेत वेगळेपण कसे, सरळ क्वेश्चन आहे की 1960 नंतरच्या मराठी कवितेमध्ये वेगळेपण कसं दिलं. तर हे बी प्रश्न सोपा आहे, साहित्याचा इतिहास पाहिल्यानंतर या गोष्टी समजतात. जसं की 60च्या नंतर कसं काय झालं की आपण जे काही प्रगतीपथावर चालू होतो, मग त्या काळामध्ये जे काही बदल घडत गेले राजकीय, सामाजिक, आर्थिक, याचा परिणाम कवितेमध्ये येत असतो. मग तो कशा प्रकारचा आहे, मग ते आपल्या एखाद्या कविता जे आपण वाचतो, जे आपले कविता संग्रह आहे त्याच्यामधूनच उदाहरण देऊन दिलं तर हे सहज आपल्याला मार्क भेटतात.
नेक्स्ट पहा, मराठी कथेच्या विकासातील दिवाकर कृष्ण यांचे स्थान निश्चित करा. हा पूर्णपणे प्रश्न आहे, याच्यावर काही दुमत नाही. त्यानंतर प्रादेशिक कादंबरीकार म्हणून श्रीना पेंडसे यांच्या कादंबऱ्याचा परामर्श घ्या. 2012 साली आलेला क्वेश्चन आहे, 20 मार्काला. प्रादेशिक कादंबरी विचारले इथं आहे ना, म्हणजे कादंबरीचे प्रकार बी विचारतात असं आपलं म्हणता येतं, कारण वरी ऐतिहासिक कादंबरी आहे, इथं प्रादेशिक कादंबरी आहे. मग ते कुणाच्या कन्सेप्टमध्ये विचारतील किंवा नाही विचारतील हा विभाग आहे. म्हणजे एखाद्या लेखकाच्या अनुषंगाने विचारतील अथवा विचारत नसतील, परंतु कादंबरीचे प्रकार विचारले जातात, हे महत्त्वाचं. त्यानंतर दलित साहित्याची चळवळ केवळ साहित्यिक आहे की राजकीय सामाजिक आहे, हे साधारल्या आहे ना. क्वेश्चन चांगल्या प्रकारे आहे हा, की त्यांची जी काही साहित्यिक आहे ती राजकीय सामाजिक आहे का साहित्याच्या दृष्टीनं आहे. तर इथं बराच वाव आहे पहा लिहिण्याला. तुम्ही इथं समतोल आणण्याचा प्रयत्न करा. फक्त ती केवळ राजकीय सामाजिक नसून ती इतर दृष्टीने सुद्धा दिसते आपल्याला. तर हाही भाग तुम्ही म्हणू शकता. हा राजकीय सामाजिक थोडीशी जास्त वळते, परंतु साहित्याचा बी भाग त्याच्यामध्ये येतो. कारण 60 वर्ष झाले, 70 वर्ष झाले, आता बी पाहतो ज्या गोष्टी दलित जो काही व्यक्ती आहे त्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत. मग तो जो काही ज्याला भेटत नाही, त्याच्या जे काही समस्या आहेत तो दलित साहित्यामध्ये मांडतो. मग हे जे समस्या तर आहेत, मग ते दलित साहित्य आहे का नाही असं म्हणता येईल का, असा बी प्रश्न आहे. म्हणून तर हा प्रश्न आहे ना, दलित साहित्याची चळवळ केवळ साहित्यिक आहे की राजकीय सामाजिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, स्वच्छंदवादाचे स्वरूप स्पष्ट करा. म्हणजे रोमॅन्टिझम हा भाग विचारला. तर हे सरळ सरळ जे काही आपला टॉपिक आहे त्याच्यावर प्रश्न आहे, हे केलेच पाहिजे. त्याचे जसे टॉपिक आहे तसे प्रश्न तर केलेच पाहिजे. त्यानंतर कमल देसाई यांचे साहित्य मराठी स्त्री साहित्यातील आधुनिकतेच्या प्रत्येकारी दर्शन आहे. कमल देसाई यांचे साहित्य मराठी स्त्री साहित्यातील आधुनिकतेचे आहे ना, आधुनिकतेचे प्रत्येकारी दर्शन आहे असं म्हणतात. तर याची चर्चा करायची आहे. त्यानंतर केशवसुतांना आधुनिक कवितेचे जनक म्हणतात. कवितेचे जनक आहेत केशवसूत. तर का केशवसूत का जनक आहेत, तर ते तुम्हाला लिहायचं आहे. हे सुद्धा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सुद्धा जेव्हा आपण इतिहास पाहतो तेव्हा भेटतं. तर 10 मार्काला 2013 साली हा क्वेश्चन होता. त्यानंतर दलित कवितेमधून व्यक्त झालेल्या दलितांच्या वेदनांचे स्वरूप स्पष्ट करा. हा सर्व सर्व क्वेश्चन आहेत पहा, याच्यामध्ये असं विशेष काही नाही. दलित कविता आल्या, कथा आल्या की त्यांच्या वेदना येणारच झाल्या. मग ते कशा हे तुम्हाला समजल्या पाहिजेत. तर हा 10 मार्काला 2013 साली. त्यानंतर रविकरण मंडळाच्या काव्याची प्रथगाम वैशिष्ट्ये कोणती, 2013 सालचा हा क्वेश्चन आहे. आता जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा हे सगळ्या गोष्टी समजतात. विशेषतः प्रदक्षिणा खंड पहिला आणि दुसरा याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टीची माहिती मिळते. त्याच्यामध्ये रविकरण मंडळाची मिळते किंवा आधुनिक कवी पंचक असतील किंवा मनोरंजन कालखंड असेल इत्यादी जे काही जास्तच्या काळानुसार बदलत गेलेले भाग आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. तर हा सुद्धा एक सरळ प्रश्न आहे. त्यानंतर 26वा क्वेश्चन पहा, व्यंकटेश माडगुळकर यांच्या मराठी ग्रामीण साहित्यातील योगदान विषद करा म्हणते. काय ग्रामीण साहित्यातील महत्त्व आहे पहा, ग्रामीण साहित्यातील. इतर साहित्यातील नाही विचारलं त्याने, इतर बी गोष्टी लिहिल्या असतील ना, म्हणून विचारले तेच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर इतर गोष्टी लिहायला तर तुमचे मार्क कमी होतात. तर ग्रामीण साहित्याच्याच दृष्टीने लिहा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, संगीत नाटकामधील संगीत हे नाट्यविषयाला पूरक किंवा मारक असते का, यास उदाहरण सांगा. आता जेव्हा आपण नाट्य प्रकार पाहतो किंवा नाटक पाहतो त्याच्यामध्ये जे घटक येतात त्याच्यामध्ये संगीत एक महत्त्वाचा घटक आहे. तर ते संगीत हा नाट्य विषयाला पूरक आहे की मारक आहे याचं उदाहरण सांगायचे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, स्त्रीवादी दृष्टिकोनातून सानिया यांच्या कथा साहित्याचे मूल्यमापन करा. 15 मार्काला 2013 साली क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, कुसुमाग्रजांच्या काव्यलेखनाची वेगवेगळे विशेष कोणती. कुसुमाग्रज त्यांचे काव्यलेखनाचे विशेष विचारले. सरळ प्रश्न आहे, याच्यामध्ये असं काही विशेष भाग नाही. त्यानंतर कोसला या कादंबरीचे मराठी कादंबरीच्या इतिहासातले वेगळेपण कशा प्रकारे सांगता येईल हे ना, वेगळेपण विचारले 10 मार्काला 2014 साली. तर असं बी म्हणजे प्रत्येक कादंबरी वाचावाचा नाही भाग, परंतु येतात प्रश्न. परंतु ते बी पूर्णपणे असं नाही की आपला प्रत्येक वाचावी पाहिजे, नाही असं काही नाही. प्रश्न आले ते फक्त नीट पहा. म्हणजे तुम्हाला एक आपण शेवटी पाहूया कशा प्रकारचं त्याला टॅकल करता येईल, सगळ्या गोष्टीला काय विश्लेषण आहे ते. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा, स्त्रियांच्या कथा साहित्याने मराठी विश्वास कोणती कामगिरी बजावली आहे. प्रश्न स्त्रियाविषयी बराच विचारला जातो, मग ते कविता असतील, कादंबरी असेल, काही असेल. तर स्त्रियांचे जे काही साहित्य आहे त्याविषयी तुम्ही निश्चित अभ्यास केलाच पाहिजे. त्यानंतर शंकर पाटील यांच्या ग्रामीण साहित्य निर्मितीचे स्वरूप सौदाहरण स्पष्ट करा आहे ना. शंकर पाटील विषयी ग्रामीण साहित्य विचारले काय, ग्रामीण साहित्य कुणाच्या अनुषंगानं, शंकर पाटील.
तर त्याचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला. त्यानंतर दलित कवितेला विद्रोही कविता असे का म्हटले जाते, है ना. विद्रोही या शब्दाचा अर्थ त्या कवितेमध्ये जसा सांगितला त्या प्रकारे आपल्याला लिहायचे की विद्रोही का म्हटलं जातं, किंवा त्या कवितेमध्ये असं काय आहे की लोक विद्रोही म्हणतात, तर तुम्हाला ते स्पष्ट करावं लागेल. 10 मार्काला 2015 साली. त्यानंतर नवकथाचे वेगळेपण कोणकोणत्या वैशिष्ट्यामधून प्रकट झालेले दिसते, काय म्हणतात, नवकथांचे याचे विषद करा म्हणतात. त्यानंतर मराठी प्रायोगिक नाटकाची परंपरा रेखाटा. प्रायोगिक नाटकाची परंपरा इथे सांगितली आहे. 15 मार्काला 2015 साली हा प्रश्न आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. विजय तेंडुलकरांच्या नाटकातील स्त्रियांचे चित्रण विविधांगी कसे आहे त्याची चर्चा करा. स्त्रियांचे चित्रण पहा. क्वेश्चन काय, विजय तेंडुलकरांच्या स्त्रियांचे चित्रण म्हणजे त्यांच्या नाटकामधील जे काही स्त्रियांचे चित्रण आहे ते कशा प्रकारचं आहे हे विचारलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. ग्रेस यांच्या कवितेतील भाषेचे नवे प्रयोग कशा प्रकारचे आहेत. ग्रेस यांच्या कवितेतील भाषेचे नवे प्रयोग. ग्रेसचा अभ्यास करताना हे सुद्धा तुम्हाला समजलं जाईल, हा काही अवघड क्वेश्चन नाही. त्यानंतर मराठी स्त्रियांच्या कथेची ठळक वैशिष्ट्ये कोणती, उदाहरणासहित स्पष्ट करा. तर तुम्हाला आता एक गोष्ट तर समजली असेल की मराठी स्त्री अवस्था जे काही स्त्रियांनी लेखन केले त्यांच्याविषयी ते 100% प्रश्न विचारले जातात, म्हणजे जातात, है ना. बाकी विचारले जातील अथवा नाही जातील, परंतु स्त्रियांच्या कथा, कविता, कादंबरी याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यांचे मूळ संकल्पना, त्यांचे साहित्य, ते का लिहिलं आहे, कशा प्रकारे आला आहे याच्याविषयी प्रश्न विचारले जातात. तर हा एक प्रश्न आहे. त्यानंतर आधुनिक मराठी साहित्य निर्मितीवर स्त्रीवादाचा प्रभाव पडला आहे ना. इथे बी पहा, स्त्रीवादाचा प्रभाव पडला आहे असे दाखवता येते का, आहे ना. प्रश्न आहे ना, जसं तुम्हाला म्हटलं की विचारलं जातं स्त्रियांच्या बद्दल. त्यानंतर ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य यामधील सीमारेषा कोणती आणि नेमकेपणाने स्पष्ट करा. नेमकेपणा हा शब्द महत्वाचा आहे, काही लिहायचं नाही, नेमकेपणा तिथे सांगायचं आहे. त्यानंतर मराठीतील सौंदर्यवादी कवितेचा परिचय करून द्या. पहिल्या स्वरूपी अगोदर बी प्रश्न आला होता, आता बी प्रश्न आहे. मराठीतील सौंदर्यवादी कवितेचा परिचय करून द्या. 20 मार्काला 2016 साली. त्यानंतर मराठी कादंबरी क्षेत्रातील भालचंद्र नेमाडे यांच्या कामगिरीचे स्वरूप विषद करा. 15 मार्काला 2016 साली. त्यानंतर मराठीतील समस्याप्रधान नाटकामधून समस्याप्रधान नाटकामधून स्त्रियांच्या कोणकोणत्या समस्या कशा प्रकारे मांडल्या आहेत. तर हे एखादे 2 नाटक, जसं की विजय तेंडुलकरांचं नाटक आहे कमला असेल किंवा श्रीमंत असेल, याच्यामध्ये सुद्धा या स्त्रियांचं चित्रण दिसतं. तर ते कशा प्रकारचं आहे ते विचारलं आहे त्यांनी, किंवा तुम्ही इतर बी उदाहरण देऊन त्यांच्या समस्या कोणत्या आहेत ते लिहू शकता. हे 15/2016 साली. त्यानंतर 1960 नंतरच्या काळात मराठी कवितेत होत गेलेल्या बदलांचा आलेख रेखाटा. तर इथं समजलं असेल की 1960ला जास्त महत्त्व येतं. 1960च्या अगोदर बी प्रश्न आला आहे, तर इथं कथेच्या बाबतीत विचारलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. मराठीतील वास्तववादी कादंबरीची परंपरा संपन्न आहे, हे ना. स्टेटमेंट दिली आहे, संपन्न आहे म्हणजे त्यांनी म्हटलं की आहे, तर ती कशी आहे म्हटलं तर त्या उदाहरण देऊन सांगा काय आहे त्याचं. तर याचे परीक्षण करा म्हणून सांगितलं आहे. त्यानंतर स्त्रीवादी साहित्याचे विशेष सांगा. सरळ प्रश्न आहे, स्त्रीवादी साहित्याचे विशेष सांगा 2017 साली. इथं सांगत असताना स्त्रीवादी साहित्य येण्याचं कारण काय आहे, मग आलं तर त्याच्यामध्ये काय काय आहे, त्याच्यामध्ये विशेष काय आहे, स्त्रियांचे प्रश्न मांडलेत का, समाजाविषयी मांडला आहे का, स्वतःचं स्वभान त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे, विशेष काय आहे तर ते सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मराठी कवितेच्या क्षेत्रातील बासी मर्ढेकरांचे योगदान स्पष्ट करा. बासी मर्ढेकरांविषयी विचारलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. मराठी लघुकथेचे जनक नासी फडके यांच्या मराठी लघुकथेचे जनक नासी फडके होते किंवा होत या मताची साधक बाधक चर्चा करा. 15 मार्काला आहे. लघुकथेचे जनक नासी फडकेंना म्हटलं जातं, मग ते कसं, तर त्याची चर्चा करायची आहे. त्यानंतर मराठीतील गझल हा काव्यप्रकार सुरेश भटामुळे लोकप्रिय झाला, स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. दलित साहित्याची प्रथगाम विषद करा. दलित साहित्याची प्रथगामता विषद करा. 15/2017 साली आहे. सरळ प्रश्न आहे. त्यानंतर 51वा क्वेश्चन पहा. स्त्रीवादी मराठी कवितेवरील प्रभाव अधोरेखित करा. स्त्रीवादी मराठी कवितेवरील, है ना, स्त्रीवादी मराठी कवितेवरील प्रभाव अधोरेखित करा. 2018 साली क्वेश्चन आहे. पहा, इथून प्रश्न येणारे कशा प्रकारचे आहेत ते तुम्हाला समजतील. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आधुनिक कविपंचक असे कोणाला उद्देशून म्हटले गेले आहे, हे ना. प्रश्न आहे, साधा आहे. 20 मार्काला 2018 साली. भालचंद्र नेमाडे हे नव कादंबरीचे प्रवर्तक असे का म्हटले जाते, चर्चा करा. 20 मार्काला. त्यानंतर नाटककार खाडीलकर यांच्या नाट्यक्षेत्रातील कामगिरी सादर करा. 15/2018. श्रेष्ठ कवी म्हणून अरुण कोलटकर यांच्या योग्यता समप्रमाण सिद्ध करा. कवी कोण आहेत, अरुण कोलटकर. काय करायचे, त्यांची योग्यता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा.
दलित कथा ग्रामीण कथेहून वेगळी कशी ते साधार लिहा. याच्यामध्ये हे रिपिटेशन आहे असं बी म्हणता येतं. मराठी स्त्रीवादी साहित्याचे गुणविशेष विशद करा. रिपिटेशन आहे 10 मार्काला 2019 साली. मराठी सामाजिक जाणीवेच्या कवितेचा सौधारण परामर्श घ्या. साहजिक प्रश्न आहे, येऊ शकतो. त्यानंतर 59वा क्वेश्चन पहा. मराठीतील नवकथेच्या क्षेत्रातील गंगाधर गाडगिळांच्या योगदानाशी चर्चा करा. है ना. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन पहा. मराठी कादंबरीच्या क्षेत्रात हरिनारायण आपटे यांनी घडवून आणलेल्या बदलाविषयी सविस्तर चर्चा करा. तर ज्यांनी काही नवीन क्रांतिकारी बदल केले त्यांच्याविषयी प्रश्न विचारला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मराठी कथेतील उत्क्रांती मार्गातील विविध टप्पे सांगून त्याविषयी विवेचन करा. 15/2019. काय? उत्क्रांती मार्गातील टप्पे. दलित साहित्याचे वेगळेपण कशात आहे ते विशद करा. रिपिटेशन आहे. स्त्रीवादी साहित्य संकल्पना स्पष्ट करा. रिपिटेशन आहे 10/2020. त्यानंतर आधुनिक मराठी कवितेला नारायण सुर्वे यांच्यानंतर वेगळे वळण मिळाले. विधानाची परामर्श घ्या. नारायण सुर्वे करताना त्यांचे महत्त्व कळलं की ह्या गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं. वास्तववाद आणि मराठी कादंबरी यांच्या अनुबंधाची सौधारण चर्चा करा. सरळ प्रश्न आहे, याच्यामध्ये काही असं विशेष नाही. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मराठी कथा साहित्यातील जी ए कुलकर्णी यांचे स्थान स्पष्ट करा. है ना, जी ए कुलकर्णी. मराठी नाटकातील स्थित्यांतराचे विविध टप्पे सांगा. सरळ प्रश्न आहे, याच्यामध्ये काही असा सायस नाही. त्यानंतर साठोत्तरी साहित्य प्रवाहाचे स्वरूप विशेष वेगळेपण स्पष्ट करा. 15 मार्काला 2020 साली. सौंदर्यवादी साहित्याचे गुणविशेष सांगा. 15 मार्काला 2020 साली. तर हा बी रिपिटेशन आहे पहा. हे साठोत्तरी बी रिपिटेशन आहे. तर आता इतके प्रश्न पाहिले, जवळपास 69 प्रश्न. जरी आपण म्हटलं की 70 प्रश्न आहेत तर बराच भाग आहे. म्हणजे पूर्ण आपल्या मराठी साहित्यामध्ये हा विशेष भाग आहे की ज्याच्यामध्ये प्रश्न विचारलं जातं. मग याचा अभ्यास जास्त करायचा का? प्रश्न आहे ना. मग खूप प्रश्न विचारले जातात, मग अभ्यास जास्त करायचा का? असं तुमच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न आला असेल की खूप प्रश्न आहे त्याच्यामध्ये, मग करायला पाहिजे का? तर थोडं थांबा, अगोदर याचं विश्लेषण करूया म्हणजे तुम्हाला समजेल की अभ्यास काय करायचा आहे. तर थोडक्यात जर पाहिलं तर काय विचारलं जातं, मराठी कविता यांचे ते कथा कविता असतात ना, त्याच्यामध्ये त्यांचे टप्पे सांगा. नवकविता कशा प्रकारची आहे, 1960 नंतर कसं बदल झाला, तर हा प्रश्न विचारला जातो. कादंबरीमध्ये ठराविकपणा आहे, याचे प्रकार विचारले जातात. आणि मग इतर जे साहित्यिक आहे त्यांचे विभाग विचारला जातो. कथेमध्ये सुद्धा त्याचे टप्पे विचारले जातात, त्यांचा बदल विचारला जातो. ग्रामीण आणि दलितमध्ये कसा बदल आहे ते बी प्रश्न असतात. नाटकामधील सुद्धा टप्पे विचारले जातात. ऐतिहासिक टप्पे सांगा, उत्क्रांतीचा काळ सांगा, इतर गोष्टी असतात. स्त्रीवादीमध्ये हा प्रश्न तुम्ही स्टार करून लिहू शकता, म्हणजे याला 100% तुम्हाला करायचं आहे. निश्चित प्रश्न आहे. विषय विचारला जातात. संकल्पना, गुणविशेष, टप्पे, कविता असेल, कादंबरी असेल, कथा असेल, याच्याबद्दल विचारला हा निश्चित प्रश्न आहे. सौंदर्यवादीपणावर सुद्धा अधिक प्रश्न विचारले आहे, कारण हा सटीक भाग आहे, याच्यावर माहिती असली पाहिजे. वास्तववादीची संकल्पना विचारली जाते आणि इतर अनुषंगाने विचारलं जातं, म्हणजे असं लेखकाच्या दृष्टीनं. त्यानंतर आधुनिकतावादीमध्ये थोडे प्रश्न आलेले आहेत, ते पण जास्त केलं नाही तरी बी ही संकल्पना आणि ते कशा प्रकारे आधुनिकतावादी आहे हे आपला त्याच्यामध्ये सांगायचं आहे आणि ह्याचा अभ्यास बी आपला करायचा आहे. त्यानंतर दलित साहित्य याच्यावर सुद्धा अधिक प्रश्न आहे, तुम्ही आताच पाहिला आहे. त्याच्यामध्ये वेगळे पण विचारलं जातं, त्याच्यामधले तर्क मानला जातो, का प्रकारे आहे, कशामुळे आहे साहित्य, तर हे विचारले जातात. ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण जीवनाच्या अनुषंगाने येणारा जो काही भाग आहे तो त्यांना विचारण्याचा जास्त त्यांच्याकडे कल आहे. त्यानंतर विशेष हा लेखक आणि कवी याच्यावर जे काही प्रश्न आहेत ना, काही विशेष जे काही लेखन केलं आहे, ज्या लेखकामुळे नवी वळवाट आहे, नवी काहीतरी मराठी साहित्याला कलाटणी भेटली आहे, तर अशा लेखकाबद्दल विचारलं जसं जसे की ना.सी. फडके आहेत, मर्ढेकर आहे, केशवसुत आहेत, हरिनारायण आपटे आहे, विजय तेंडुलकर आहेत किंवा भालचंद्र हे नेमाडे आहेत, या लोकांविषयी विचारलं आहे. याच्यापेक्षा जास्त त्यांनी नाही विचारलं. तर आता हा भाग महत्त्वाचा आहे. बाकी तुम्हाला माहीत असो अथवा नाही असो तरी इथं लक्ष द्या की जितके प्रश्न पाहिले आपण ह्या 69 क्वेश्चनमध्ये, तर ह्याच्यामध्ये सटीकपणा नाही, अल्प आहे ना, अल्प सटीकपणा नाही. म्हणजे प्रश्नाचं रिपिटेशन कमी आहे. जर ग्रामीण साहित्य, दलित साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य सोडलं तर बाकीच्या प्रश्नाचं रिपिटेशन नाही. असं नाही की परत तेच प्रश्न विचारले, जसं की त्यांनी जर केशवसुतांविषयी विचारलं तर परत केशवसुताविषयी विचारलं असं नाही. हरिनारायण आपटेविषयी विचारलं तर परत तेच विचारलं असं बी नाही. किंवा जर दुसरे विजय तेंडुलकर असतील किंवा इतर जे असतील, आणखी वासी मर्ढेकर आहेत, तर म्हणायचे काय, अनिश्चितता जास्त आहे. जरी जास्त मार्काला प्रश्न विचारले असतील तरी अनिश्चितता जास्त आहे. तुम्हाला सांगू शकत नाही की हे प्रश्न येतीलच म्हणून.
तुम्हाला इतकं जास्तीत जास्त अभ्यास करावा लागेल, तरी पण त्याची गॅरंटी नाही की तुम्ही जे केलात त्याचे प्रश्न येतीलच म्हणून. कारण मराठी साहित्यामध्ये इतके लेखक आहेत, की ते आपल्याला मग संपणारच नाही अभ्यास करत असताना. मग त्या कुठल्या लेखकाविषयी प्रश्न विचारतील, काय विचारतील याचं काही म्हणजे गॅरंटी नाही देता येत. त्याच्यामुळं आपण म्हणू शकतो, की ज्यांनी चांगलं काम केलं आहे, ज्यांच्यामुळं मराठी साहित्याला वळण आहे किंवा ज्याच्यामुळं मराठी साहित्यामध्ये बरीच प्रगती झाली आहे, यांच्याविषयी विचारू शकतात. परंतु असे बी व्यक्ती जास्त आहेत. असं नाही की असे व्यक्ती कमी आहेत, असे बी व्यक्ती जास्त आहेत. म्हणजे लेखक म्हणा, नाटककार, कादंबरीकार खूप जास्त आहेत. त्याच्यामुळं सटीकपणा नाही याच्यामध्ये. म्हणजे वेळ जास्त जातो, आपला जो काही मेहनत आहे त्याच्यामध्ये जास्त जाते आणि आउटपुट कमी आहे. कॉस्ट बेनिफिट हीच कमी आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही जरूर लक्षात घ्या, तुम्ही किती अभ्यास करायला पाहिजे याचा. याच्यापेक्षा जर तुम्ही इतकाच वेळ दुसऱ्याला दिला, तर त्याच्यामध्ये सटीकपणा आहे आणि त्याचे रिपिटिशन होतं. इतर क्वेश्चन जर पाहिले, इतर जे टॉपिकचे आहेत, तर तिथं करायला पाहिजे का हा भाग करायला पाहिजे ह्याच्यावर तुम्ही निश्चित विचार करायला हवा. तर मग आपण काय करायचं पाहिजे? जर विचार केला तर याच्यामध्ये जे सटीकपणा कमी आहे, अनिश्चितता जास्त आहे असं जर आपण विचार केला, तर ॲटलीस्ट मूलभूत भाग तर करायला पाहिजे. म्हणजे साहित्याचा इतिहास माहीत असला पाहिजे. भले आपला लेखकाबद्दल माहिती जास्त नसेल, मराठी जे काही कथा आहे त्याच्याबद्दल इतिहास, कादंबरीचा इतिहास, कवितेचा इतिहास माहीत असला पाहिजे, नाटकाचा इतिहास, अशा थोड्याशा एक 5-6 पेजमध्ये तुमचं ते झालं पाहिजे. म्हणजे इतके सफिशियंट आहे. जर तुम्ही लिहायला गेलात तर एक-एक पुस्तक बी लिहू शकता त्याच्यामध्ये. परंतु तेवढं नाही करायचं. थोडंसं मूलभूत भाग, जसं की स्त्रीवादी साहित्य काय आहे, ग्रामीण साहित्य काय आहे, त्यांची संकल्पना कोणत्या प्रकारची आहे, कथेचा इतिहास, मराठी साहित्याचा इतिहास, इतकं सफिशियंट केलं का हा मूलभूत भाग आहे. याच्यावर जेवढे प्रश्न विचारले तुम्ही सहज लिहू शकता. परंतु बाकी प्रश्न तुम्हाला कठीण म्हणा किंवा थोडे वेगळे वाटू शकतात. कारण तुम्ही ते करचाल, नाही करचाल, जे केला ते येतील का नाही याच्यावर बी म्हणजे सांगताच येत नाही याच्यावर. तर हा म्हणजे इतकंच सांगायचं की तुम्ही मूलभूत भाग करा. जे काही टॉपिक दिले आहेत ना, त्या टॉपिकला जसं की कविता म्हटले तर कवितेचा इतिहास पहा. जास्त खोलवर न जाता वरवरून पाहण्याचा प्रयत्न करा. प्रदक्षिणा खंड आहे ना, त्याचे एक-एक खंड हे 450-450 पेजेस आहे. त्याचे नोट्स काढायला गेलात तर तुम्हाला ते खूप बल्की होऊन जाईल आणि त्याच्यातूनच येतील हा विभाग नाही. येतील त्याच्यामधून प्रश्न, पण व्हरायटी जास्त आहेत. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये निश्चितपणा कमी आहे असं आपल्याला म्हणता येतं आणि तुम्ही फक्त वाचा ते. प्रदक्षिणाखंड असं ओव्हरऑल वाचा. साहित्य कळतं, इतिहास थोडा समजतो. लिहित असताना टप्प्याटप्प्यानं पहा. 1880 नंतर काय झालं? 4-5 वाक्य लिहा. 1920च्या नंतर काय झालं? 4-5 वाक्य लिहा. त्या 1920च्या नंतरमध्ये येणारे जे काही विशेष लेखक आहेत, त्यांचं नाव लिहा. त्यांचे जे काही नाटक आहे, कादंबरी आहे, ते लिहा. अशा प्रकारे केलं तर एक चांगल्या प्रकारे मूलभूत भाग होईल. तर जसं आपलं म्हणणं की व्याप्ती अधिक आहे, पण मर्यादित करायचं हे आपलं लक्ष असलं पाहिजे. खूप आहे. जसं तुम्ही पाहिलात 2009ला 80, 10ला 80, 11ला 195, 12ला 134, 13ला 85, 14 55, 15ला 85 मार्क आहे, 16ला 100 मार्क आहे, 17ला 70 मार्क आहेत, 18ला 105 मार्क आहेत, 19ला 95 आहेत, 20ला 110 मार्क आहेत. जरी तुम्हाला मार्क जास्त दिसत असले तरी ह्याच्यामध्ये सटीकपणा नाही. म्हणजे मार्काला बघून तुम्ही जर करायला गेलात तर तुम्ही फसू शकता. एक ट्रॅप आहे पहा. हे ट्रॅपला तुम्ही ओळखा की काय आहे याच्यामध्ये, की काय केलं पाहिजे. याच्यामध्ये जास्त म्हणजे एवढाच भाग आहे आपल्या मराठी साहित्यामध्ये, म्हणजे एवढाच हे जे काही टॉपिक म्हणून 1880 50 ते 1990 पर्यंतचा जिथं तुम्हाला सटीकपणा नाही, थोडा अवघड जाणारा भाग आहे. बाकी सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. फक्त एवढाच जर भाग सोडला तर. कारण याच्यामध्ये सटीकपणा नाही, निश्चितपणा नाही. काय विचारलं याची बी शाश्वती नाही. बरेच क्वेश्चन जे आहेत ते नवीन-नवीन येतात. म्हणजे जे काही लेखक आहेत ते नवीन आहेत, कवी आहेत ते नवीन येतात. बाकी मूलभूत भाग येतो, परंतु बाकीच्या गोष्टी आपल्याला सांगता येत नाही. तर याच्यामध्ये अधिक वाचन करा, कारण ते आपल्या इतर सगळ्या साहित्यासाठी महत्त्वाचं आहे. पण विशेष बाब मराठी साहित्याच्या म्हणजे UPSCच्या दृष्टीने पहा. वाचन करायचं. वाचन करण्यामध्ये कुठं कमी पडायचं नाही, बिलकुल नाही पडायचं. परंतु विशेष बाब जी विचारली जाऊ शकते ते पहा. बार-बार हे तुम्ही जर वाटलं, तुमच्याकडे जर असं संकलन नसेल, तर हा बार-बार व्हिडिओ पहा 2-3 वेळेस. मग तुम्हाला समजेल की काय करायचं आहे. त्यानंतर याची मजल कुठपर्यंत आहे हे आपल्याला माहीत नाही. काय विचारतील हे पण आपल्याला माहीत नाही. परंतु काही मूलभूत भाग विचारतात हे आपल्याला सांगता येतं. जर आपण थोडं विश्लेषण केलं 2010 ते 2020 मध्ये तर प्रश्न येतातच असं भाग आहे. 10 मार्काला तर फिक्स क्वेश्चन येतात. बाकीचे तर प्रश्न येणारच झाले, पण 10 मार्काला सुद्धा याच्यातून प्रश्न असतात. म्हणजे जे कंपल्सरी आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा. तर मिनिमम 55 मॅक्सिमम 110 मार्कासाठी आहे. तर इथं थोडं जास्तीत जास्त साहित्य या गोष्टी समजून घ्यायचा.
जर बहुपनपट्टी करायला गेलात, पाठ करायला गेलात, तर इथं खूप फसवणूक होण्याची म्हणजे स्वतःचीच फसवणूक होते. तर असं नका करू तुम्ही. याच्यामध्ये समजून घ्या, व्यवस्थित जास्तीत जास्त लिहून सराव करा ह्याचा, तर त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल. बुद्धीचा वापर करा. याच्यामध्ये जास्तीत जास्त स्रोत आहेत. तुम्हाला जास्तीत स्रोत भेटतील. कथाविषयी स्रोत आहे, कादंबरीविषयी. आता कथा म्हटलं तर एक 200 पेजेसचा तुम्हाला भाग भेटेल. कादंबरी म्हणलं तर एक 200 पेजेसचं पुस्तक भेटेल. नाटक म्हणलं तर 200 पुस्तक भेटेल. किती करणार? आहे ना. त्यानंतर स्त्रीवादी साहित्य आहे, ग्रामीण साहित्य आहे. इतकं याच्यामध्ये व्हरायटी आहे ना, तुम्ही गोंधळून जाता. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रश्न काय विचारले जातात. प्रश्नानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही नुसतं पुस्तक घेऊन बसलात, वाचायला लागला, तर तुम्हाला काहीच नाही भेटणार. आउटपुट 0 असेल त्याच्यामध्ये. कारण समजणारच नाही. 200 पेजेसमधून तुम्ही काय करणार, नोट्स काय करणार. विचारलंच जातं 10-20 मार्काला. एखादा सपोज कादंबरीचा भाग आहे, ते 10 ते 20 मार्काला प्रश्न विचारला जातो. मग तुम्ही 200 पेजेसचं पुस्तक वाचत बसता आणि त्याच्यातून नोट्स काय करणार. काढलं तर किती व्यक्ती काढेल, एक 10-15 पेजेस. कॉस्ट बेनिफिट नाही ना तेवढं. विचार करा या गोष्टीवर की काय केलं पाहिजे. तर हा एक थोडा ट्रॅपचा भाग आहे म्हणा. याची तुमची थोडेसे जर तुम्ही समजून नाही घेतलात ह्या टॉपिकला, या 1850 ते 1990च्या नंतरच्या टॉपिकला, तर खरंच तुम्ही ट्रॅपमध्ये फसू शकता. सपोज एखादा जो काही विद्यार्थी आहे तो म्हणेल की सर मी ही पूर्णपणे करून जाईल. पण विचार करण्याच्या अगोदर की तू जे करत आहेस ते येणार आहे का परीक्षेमध्ये. काही येऊ शकतं, येऊ तर काही बी शकतं, परंतु खरंच येतं का. तर त्याच्यामुळे तुम्ही येतंयच त्याच्यावर पहा. जे येऊ शकते हे याला पुन्हा प्रेफरन्स द्या. जे येतंयच त्याला अगोदर प्रेफरन्स द्या. जे येऊ शकते त्याला पुन्हा प्रेफरन्स द्या. आहे ना. परत एकदा सांगतो की जे येतंयच, ज्याला आपण सटीकपणे सांगू शकतो, त्याला अधिक महत्त्व द्या. जे येऊ शकते त्याचा पुन्हा विचार करा. ते अभ्यास करा, असं करू नका असं बिलकुल म्हणत नाही. परंतु अगोदर जे येतंय त्याच्यावर जास्त फोकस करा, बाकीच्या गोष्टीवर करा. कारण तुम्ही असं बी नाही की याचा जर जास्त अभ्यास नाही केला तर तुमचा पेपर नाही होणार. होतं, कारण आपल्याला क्वेश्चन ऑरमध्ये सुद्धा आहेत आणि 2 सेक्शनमध्ये 2 भाग आहेत. अगोदरचा एक इतिहासाचा भाग आणि नंतरचा एक समीक्षेचा भाग आहे. त्याच्यामुळं असं नाही की हे तुम्ही जर थोडंसं सोडलात तर याच्यामुळे तुमचं नुकसान होईल. बिलकुल नाही होणार. तर हे तुम्ही समजून घ्या. तर अशा प्रकारचं हे आमचं थोडंसं विश्लेषण होतं. तर विशेषतः मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचं आहे की हा एक ट्रॅपचा भाग आहे. याच्यामध्ये तुम्ही फसू नका. म्हणजे फक्त बुद्धीचा वापर करा. काय विचारले जाते ते पहा. नंतर अभ्यास करा. कारण खूप स्रोत आहेत. त्याच्यामध्ये खूप व्हरायटीचे पेजेस म्हणतात तुम्हाला. विविध जे काही आपलं लोकसाहित्य आहे म्हणा, हे जे काही आपलं YCMचे पुस्तक आहेत ना, खूप भेटतील याच्यावर. तुम्ही कन्फ्यूज होताल याच्यावर. तर आवर्जून सांगणं आहे एका मित्राच्या नात्यानं की अगोदर प्रश्न पहा. नीट पहा. नीट पण तुम्ही नीट प्रश्न पहा, मग अभ्यास करा त्याचा. तुम्हाला खूप सोपं जाईल ते. आहे ना. तर इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या. स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.